नमस्कार, माझं नाव अनिल जगन्नाथ लंबाते. चिंचवडमध्ये राहतो. 1980 साली मी फुल टर्म अप्रेंटिस म्हणून टाटा मोटर्स टेल्को तेव्हाची येथे मी जॉईन झालो होतो. टाटा मोटर्समध्ये मी 38 वर्ष सर्व्हिस केली. यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या फील्डमध्ये मला काम करण्याचा आनंद घेण्याचा योग आला. खेळामध्ये मला 1988 मध्ये महापौर चषक स्पर्धा पुण्यामध्ये बॉक्सिंगमध्ये सिल्वर मेडल मिळालं. कंपनीच्या टाटा मोटर्स टेल्को कलासागर म्हणून जी एक संस्था आहे त्यामध्ये मला विशेषतः इंटरेस्ट यायला लागला होता. तेव्हाच मी प्रयत्न केला की कलासागरमध्ये पण आपण त्यात सहभागी व्हायचं. त्यावेळेस मला हँडीक्राफ्ट हस्तकलेमध्ये भाग घ्यायची इच्छा झाली आणि तेव्हापासून हस्तकलेमध्ये 1994 पासून 2015 पर्यंत जवळपास पहिला, दुसरा, तिसरा असा नंबर यायचा. कारण हे प्रदर्शन टेल्को कलासागरचं बालगंधर्व पुणे येथे असायचं आणि माझ्या कलेचं खूप कौतुकही झालेलं आहे. तर ते हस्तकला म्हणजे काय की मी खडूमध्ये मूर्त्या बनवत होतो. वेगवेगळी महाभारतातली पात्र जी असतात त्यांचे खडूमध्ये मी मूर्त्या बनवल्या होत्या. आणि 1988 मध्ये मी जेव्हा MRA सेंटर पाचगणीला गेलो त्यावेळेस तो माझा सेट मी डोनेट केला तिथे. खूप सुंदर आता आवडला त्यांना, मी त्यांना ते दिला. त्यानंतर मी साबणामध्ये अनेक कलाकृती त्यामध्ये केलेल्या आहेत. प्रत्येक वेळी म्हणजे जसा सण असेल, आता परवा वारी झाली पांडुरंगाची, त्यावेळेस मी कमरेवरती हात ठेवून विठ्ठल माऊलीचं मस्त स्टॅच्यू बनवला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती झाली 300वी, त्यावेळेस सुद्धा मी त्यांचं व्यवस्थित स्टॅच्यू बनवला होता. असे रामनवमीला रामाचं, हनुमान जयंतीला प्रभू हनुमंताचं मी स्टॅच्यू बनवले. असे वेगवेगळ्या प्रकारचे मला ते छंद तयार झाला होता आणि खूप कौतुकही होत होतं त्याचं. काही वेळा असं वाटलं की आता आपण मीडियम बदलावं. तर त्यामध्ये मग मी घरातून एक वरवंटा होता, त्या वरवंटामध्ये दगडामध्ये सप्तशताब्दी ज्ञानेश्वर माऊलींची जेव्हा होते 96 मध्ये, त्यावेळेस मी अर्ध्या वरवंट्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली कोरली आणि अर्ध्या वरवंट्यामध्ये पसायदान पेंट करून घेतले. तोही छान झाला प्रकार. नंतर असं वाटलं की आज नाही, अजून काहीतरी वेगळं करावं. मग मी काय केलं की बाटली जी असते आपले बॉटल्स, त्या बाटलीच्या आतून पेंटिंग करून चित्र तयार केली. अतिशय अवघड आहे ती कला, परंतु तरी ती मी एन्जॉय केली. मग नंतर बाहेर असे स्टॅच्यू बनवले थर्माकोलमध्ये वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचे. उदाहरणार्थ बॅटमॅन, महादेव, येशू ख्रिस्त, शक्तिमान, ज्या काळामध्ये जी व्यक्ती फेमस होती त्या व्यक्तीचं मी बाहेर असे स्टॅच्यू बनवले आणि नंतर त्याचे पीसेस करून बाटलीच्या तोंडाच्या आतमध्ये टाकून त्यांची असेंब्ली केली आणि पुन्हा ते जॉईंट दिसू नये म्हणून त्याला पेपरनी कव्हरअप केलं, म्हणजे ड्रेसिंग केलं त्याला. ती कला अफलातून आवडली लोकांना. जेव्हा कंपनीत असताना 1988-89 मी बऱ्याचपैकी कलासागरमध्ये नाट्यक्षेत्रामध्ये पण काम केलं. 11 एकांकिका, 2 नाटकं केली, 2 अंकी, 2 नाटक आणि 11 एकांकिका असे केले. त्यामध्ये काय की कंपनीच्या PROने मला 1988 मध्ये जी आपली टाटा मोबाईल जी आपली इंट्रोड्यूस केली होती, लॉन्च केली होती, त्याचं मॉडेलिंग करायचा मला योग आला. मी आणि अजून एक माझी सहकारी नाटकातली होती, इंडियन न्यू कपल अशी थीम होती. त्यामध्ये माझं मॉडेलिंग झालं. पहिला मॉडेल मी होतो त्यावेळेचा. हे सगळं कंपनीमुळे झालं. गणपतीच्या संदर्भात मी अनेक वेगवेगळे प्रकार केलेले आहेत.
बनवण्यासाठी. पहिल्यांदा मी खडूमध्ये केले, खडूमध्ये उभा राहिलेले गणेशजी, नंतर अष्टविनायक खडूमध्ये कोरले. बाटलीच्या आतून जे पेंटिंग केलं त्याच्यामध्ये सुद्धा मी गणपतीचं चित्र काढलेले. एक बाटली अशी भेटली की तिला वरती 4 खाली 4 असे चांपर मारलेले होते, तर मी त्यामध्ये अष्टविनायक कोरला, पेंटिंग केलं आतून. एमसीलमध्ये सुद्धा मी गणपतीचे केलेले. आणि नंतर असं करता करता वॅक्समध्ये सुद्धा अमिताभ बच्चन, अजून व्यक्तिचित्र असे वॅक्समध्ये बनवले. आणि यामध्ये हे सगळं झालं ते कंपनीच्या कलासागरमुळे. मला तो जास्त प्रेरणा यायची, माझ्या सहकाऱ्यांची प्रगती बघून हे करून मला ते स्फूर्ती यायची. माझ्या नावावरती कंपनीमध्ये 2 पेटंट आहेत जे कंपनीने पुरस्कृत केलेले आहेत, नोटराईज. त्यानंतर अशा प्रकारे पूर्ण कंपनीतलं लाईफ मी एन्जॉय केलं. मतलब काय जे असेल ते आनंदाने केलेलं आहे. 38 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर जेव्हा मी विचार केला की आता काय करायचं, तर 4 मित्रांच्या चर्चेनंतर असं ठरलं की सर्वात अवघड जी परिक्रमा आहे, नर्मदा परिक्रमा, ती करायची ठरवलं. आणि तो योग आला. मी नर्मदा परिक्रमा 98 दिवसामध्ये पूर्ण केली. पूर्ण पायी 3500 किलोमीटर पूर्णच पायी केली. ते समाधान ते खूप खूप वेगळं तुम्हाला अनुभव देऊन जातं. नंतर अमरनाथ केले, वैष्णोदेवी केले. महेश्वरच्या तिथे जलकुटीमध्ये 10 दिवस असं सप्ताह केला गुरुचरित्राचा. थोडं धार्मिक, थोडं कलात्मक, थोडं ट्रेकिंगच्या संदर्भात, गिरनार वगैरे असे गोष्टी करून आनंद घेत होतो. प्रत्येक गोष्टीचा मी आनंद घ्यायचा प्रयत्न करतो. साधारण एक 10 वर्षापूर्वी आमचे एक मित्र आहेत, सुनील आदाटे, पत्रकार आहेत. त्यांनी माझी मुलाखत घेतली होती आणि ती पेपरमध्ये ह्यामध्ये ते छापून त्यांनी आली होती. त्यानंतर मग मला विचारणा आली, साम TV आणि जी न्यूज यांच्याकडनं मला विचारणा आली आणि साम TVने माझी मुलाखत घेतली. ती माझी कला बघून, हे बघून त्यांची ती क्लिप त्यांनी ते TV दाखवली. आम्हालाही ती पाहायला मिळाली TV वरती. तो आनंद वेगळाच होता.